नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहेत. ते म्हणजे सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहेत. काल अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ₹1500 हप्ता जमा झाला आहे. हे बघा, इथे तारीख पण दिलेली आहे 2/5/2025. म्हणजे कालपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि आता 1-2 दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली तीही बघूया आपण. आदिती तटकरे म्हणाले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. तर यात त्यांनी सांगितलं की जे बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक आहेत म्हणजे डीबीटीसाठी, त्यातच हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुमच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसे आले नसेल किंवा तुम्हाला अशा प्रकारचा पैसे आल्याचा मेसेज आला नसेल, तर तुम्ही एकदा तुमचं बँक अकाउंट बॅलन्स चेक करा. बॅलन्स चेक केल्यानंतर त्यामध्ये जर ₹1500ची वाढ झाली असेल, तर मग तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. लक्षात ठेवा, सर्वांनाच अशा प्रकारचे मेसेज येत नाहीयेत. काहींचे पैसे डायरेक्टली त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत. आणि जर अजूनही तुमच्या बँक अकाउंटमध्ये ₹1500 जमा झाले नसेल, म्हणजेच एप्रिल महिन्याचा हा हप्ता जमा झाला नसेल, तर मग एकदा तुमचं बँक अकाउंट डीबीटीसाठी लिंक आहे की नाही हे बघा. कारण अनेक महिलांनी त्यांचं बँक अकाउंट चेंज केलेलं आहे. म्हणजे 2 महिन्यापूर्वी वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. त्यामुळे डीबीटीसाठी समस्या निर्माण झालेल्या आहेत. नवीन जे बँक अकाउंट आहे ते डीबीटीसाठी लिंक असणं गरजेचं आहे. तरच त्याच बँक अकाउंटमध्ये हे ₹1500 जमा होतील लाडकी बहीण योजनेचे. त्यामुळे हे डीबीटीसाठी ॲक्टिव्ह आहे की नाही ते एकदा बघा. नसेल तर डीबीटीसाठी ॲक्टिव्ह करून घ्या. यासाठी बँकेमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे ₹1500 लाडकी बहीण योजनेचे मिळून जातील. आता काही महिलांना फक्त ₹500च आलेले आहेत. तर त्या महिलांना किसान सन्मान निधी या योजनेचे ₹1000 मिळत आहेत. त्यामुळे या महिलांना फक्त ₹500 लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत. याची माहिती अगोदर आपण दिली होती. तसंच 2-3 दिवसानंतरही ज्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे ₹1500 येणार नाही किंवा हे ₹500 सुद्धा येणार नाही, तर त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत असं त्यांनी समजून घ्यावं. कारण पडताळणीनंतर अनेक लाडक्या बहिणी ज्या लाडकी बहीण योजनेसाठी अगोदर पात्र होत्या, पण आता पडताळणी केल्यानंतर त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला गेला आहे, म्हणजेच त्या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. तर त्यांना या योजनेतून वगळण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या बँक अकाउंटवरती हे ₹1500 येणार नाही. पण जर तुम्ही पात्र असेल आणि तुमच्या बँक अकाउंटवरती हे ₹1500 आले नसेल, तर अजून 2-3 दिवस वाट बघा. तुमच्या बँक अकाउंटवरती हे ₹1500 येऊन जातील. तर याविषयी इतर अजून काही तुमचे प्रश्न असतील, तर या व्हिडिओखाली कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. बाय बाय. टेक केअर.